जो पती येत्या निवडणुकीमध्ये पत्नीला नगरसेवक बनवण्याचं स्वप्न पाहत होता, त्याच पत्नीने या पतीची हत्या केली आहे। राजकीय महत्वाकांक्षा आणि चारित्र्याच्या संशयावरून पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलंय पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। चारित्र्यावर वारंवारच्या संशयानं पुण्यामध्ये पत्नीनंच पतीची हत्या केली। धक्कादायक म्हणजे जेव्हा गळ्याभोवती ओढणीचा फास आवळून पत्नीनं पतीला संपवलं, तेव्हा आतल्या खोलीमध्ये त्यांची 2 आणि 5 वर्षांची मुलं झोपली होती। संशय आणि राग यामुळे राजकीय करिअरचं स्वप्न तर भंगलंच, पण त्याबरोबरच 2 लहान मुलं सुद्धा उघड्यावर पडली। फोटोमधली ही व्यक्ती मृत नकुल भोईर ही असून बाजूला त्याची पत्नी आणि आरोपी चैताली भोईर आहे। 40 वर्ष नकुल समाजकारणामध्ये सक्रिय होता, तर 28 वर्षीय पत्नी चैताली राजकारणामध्ये पाऊल ठेवू इच्छित होती। पिंपरी चिंचवड भागामध्ये नकुल भोईर सदैव आघाडीवर राहायचा। सर्वसामान्यांची अडलेली कामं करणं, वेळी अपवेळी लोकांच्या मदतीला धावणं या गुणांमुळे नकुल भोईरचा जनसंपर्क दांडगा होता। रस्ते, पाणी, वीज यासारख्या लोकांच्या समस्यांसाठी नकुल कायमच लढायचा। नकुल भोईर हा संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी होता। शहीद भगतसिंग परिषदेचा संस्थापक अध्यक्ष देखील होता। विशेष म्हणजे आपली पत्नी नगरसेवक बनावी यासाठी त्यानं तयारी सुद्धा सुरू केली होती। मात्र माहितीनुसार राजकीय आणि सामाजिक करिअरचे पडसाद त्यांच्या कौटुंबिक आयुष्यावर पडले। पत्नी चैताली ही आत्मविश्वासू आणि महत्वाकांक्षी असल्याचं देखील सांगितलं जातं। चर्चेनुसार नकुल पत्नी चैतालीवर वारंवार संशय घ्यायचा, त्यावरून भांडणं होऊ लागली। काल मध्यरात्री 2च्या दरम्यान दोघांमध्ये पुन्हा एकदा चारित्र्याच्या संशयावरून वाद सुरू झाला आणि पत्नी चैतालीनं रागाच्या भरात पतीच्या गळ्याभोवती ओढणीचा फास आवळून त्याची हत्या केली। पत्नी चैतालीला पोलिसांनी अटक केली आहे। माहितीनुसार कौटुंबिक रागामधूनच हा प्रकार घडला असून त्यामध्ये दुसरा हेतू अद्याप समोर आलेला नाही। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।